भोसे येथे झोपलेल्या कुटुंबावर घरात घुसून चोरी आणि सोन्याचे दागिने रोख रक्कम घेऊन चोरटे पसार. मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. मिरज तालुक्यातील भोसे येथे रात्री घरात कुटुंब झोपले असता चोरट्याने दरवाजाची आतमध्ये हात घालून कडी काढून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. आणि या घटनेमुळे भोसे गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अमोल महादेव जाधव, वय वर्ष 39, राहणार अण्णासाठी समाज मंदिर जवळ भोसे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. अमोल जाधव हे घराला कडी लावून कुटुंबात समवेत झोपले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम ठेवलेल्या पत्र्याच्या पेट्या दिसल्या नसल्याने त्यांना चोरीचा संशय आला आणि याची माहिती तात्काळ त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. चोरट्यांनी दरवाजाच्या फटीतून हात घालून आतून दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. घरातील 2 पत्र्याच्या पेट्या घेऊन चोरटे शेतातून पसार झाले. या पेट्यामधील सोन्या चांदीचे दागिने घेऊन मोकळ्या पेट्या शेतामध्ये टाकून चोरटे पसार झाले होते. त्यामधील 3 तोळे सोन्याचे दागिने, 250 ग्राम चांदीचे दागिने, रोख रक्कम 15,000 रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर येते. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. मी अमोल महादेव जाधव फिर्यादी, राहणार भोसे. काल रात्री माझ्या घरी चोरी झाली. पत्र्याचे 2 पेट्या होत्या. त्या पेट्यामध्ये 3 तोळे सोने, 250 ग्राम चांदी होते. रोख रक्कम 15,000 होते. चोरट्याने ते रात्री नेऊन शेजारच्या शेतामध्ये नेऊन फोडून त्याची रक्कम आणि दागिने घेऊन लंपास झालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, भोसे.